टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक वृद्ध दाम्पत्य जे आहेत ते उपोषणाला बसलेलं आहे। त्यांची मागणी आहे मुलाच्या विरोधामध्ये। मुलगा सांभाळ करत नाही, तो व्यवस्थित शेती करू देत नाही, सून आणि मुलगा मिळून त्रास देतात आणि त्यामुळे प्रशासनाने जे आहे ती त्यांची जी शेती आहे त्यावर पेरणी करू द्यावी, मुलापासून संरक्षण द्यावं, अशा प्रकारची मागणी त्यांची आहे। कौटुंबिक अस्वस्थता जी आहे ती या उपोषणातून आंदोलनातून समोर येते आहे। मला सांगा, उपोषण आंदोलन का करावं लागतं? मुलगा सांभाळत नाही का? सांभाळणं गेलं साहेब, त्यानं सांभाळत नाही। आता 17-18 वर्ष झालं त्याचं लग्न करून, तेव्हापासून तो बाजला आहे। कधी माय म्हणणं, बाप म्हणणं, सुखादुखाकडे कधी त्यानं लक्ष दिलं नाही आतापर्यंत। किती बार तरी 1-2 वेळेस आम्ही मेल्यासारखं झालो होतो, आम्हाला कधी माय म्हणलं नाही, बघायला आलं नाही त्यानं। मग याचा काय उपयोग आम्हाला लहानाचं मोठं करून? आणि सांभाळून घ्यावं हे सर्वांची अपेक्षा असते। लहान असतात, आडनाळे असतात, म्हणून थोडे दिवस, वर्ष 2 वर्ष लग्न झाल्यावर बी सांभाळून घ्यावं म्हणतात। लेकरबाळ होईपर्यंत त्याला आम्ही 18 वर्ष सांभाळून घेतलो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। मग आता आम्ही असंच बोललो, आता आम्ही शेती विकून टाकून द्यावं किंवा एखाद्या सांभाळणाऱ्या माणसाला घर शेती तिच्या नावाने करावं, त्याने आपल्याला सांभाळतील असं म्हणल्यावर त्यांना खरंच वाटलं आणि आमच्यावर त्याने देवणी कोर्टामध्ये केस केले। 1.5 वर्ष झालं आज आम्हाला तारखा देऊ लागले, आम्हाला न्याय मिळणार गेले। आम्ही चौकट फिरलेलो, कुठेही न्याय मिळणार गेले। आम्ही रोगानं, टेन्शननं दुःखी झालो। आम्ही मरून गेल्यावर मग हे सगळं सरकार तर आणि कोणी बी राहून तर आमचा काय उपयोग आहे? सरकारने सांगायला पाहिजे होतं, पोराच्या विरोधात केस घेतली जात नाहीये, देवणी कोर्टामधल्या साहेबांनी बोलायला पाहिजे होतं। जे साहेबांनी पोराच्या मायबापाच्या विरोधात केस घेतली जात नाही। तुमच्याकडे जी शेती आहे आता 7-8 एकर, ती म्हणजे पेरता की नाही? पोरगा पेरू देत नाही साहेब, शेत पेरू देत नाही। 2 वर्ष आज शेती पडीक आहे, पेरू देत नाही त्यांना। शेती असून उपाशी राहायची वेळ आली आता। हो, कोणी पैसे, सावकार पैसे देत नाहीत। आता पैसे मागायला जावं कुणाकडे? किती दिवस नाते होते आम्हाला सांभाळतील? त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेलो। किती मुलं आहेत? 5-6 दिवस झालं, आम्हाला कोणी बघत नाहीत, काही नाहीत। मला एकच मुलगा आहे साहेब, एकच मुलगा आहे। मला 2 मुली आहेत। मुलगा सांभाळायला म्हणून आम्ही रात्रंदिवस त्याच्यासाठी कष्ट करून सगळं सांभाळून ठेवलो, आम्हाला सांभाळत नाही। दारू पिते पोरग, काय करावं? सुन आता आपलंच पोरग चांगलं नाही तर सुनाला काय नाव ठेवावं? सुनाला काय नाव ठेवावं? आपल्या पोरं कसं येडं निघालंय, सुनाला नाव ठेवून काही उपयोगाचं नाही, तिला काही बोलायचं नाही। आई आहात तुम्ही, तुमच्याकडे तरी लक्ष दिलं जातं का नाही? मुलगा सांभाळतो की नाही? मुलगा लक्ष देना म्हणून तर इथं बसायची आल्या येळ आम्हाला, दुसरी काही नाही येळ आम्हाला। इकोत बाबा तुला जागा घेऊन देऊ, असं करू तसं करू म्हणत तर सुद्धा ऐकत नाही त्यांना आम्हाला। काय म्हणा, पूर्ण जमीन द्या म्हणतो की काय? हा, पूर्ण जमीन त्याला पाहिजे। यांच्या भावाची जमीन आमच्याकडे आहे 4 एकर, द्यावं लागत का नाही त्यांना वापस? भावाचं घर आहे अर्ध, शेत आहे अर्ध, त्याला देतो म्हटल्याबद्दल आम्हाला जाऊन केस केला त्यानं। एवढं हाय बघा ध्यानात। असं बोलल्यावर तरी आम्हाला सांभाळ करेल, मायबाप म्हणेल म्हणून आम्ही विकणारा असं म्हणून बोललो। त्याला खरंच वाटलं, काय करावं? आता 1.5 वर्ष झालं आम्हाला कोर्टामध्ये पेशा करावं लागलेलं, खाया प्यायला मतात होऊन गेलो साहेब आम्ही। आज रोगाला दवाखान्याचं चक्रा, कोर्टाचं चक्रा नाही, वैतागून गेलो आता आम्ही, मरून जावं वाटलं रे। लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील तळेगाव भोपणी या गावचे हे वृद्ध दाम्पत्य आहे आणि स्वतःच्या मुलाच्या विरोधामध्ये ते आंदोलन करतायत, प्रशासनाकडे मागणी करतायत की त्या मुलापासून संरक्षण द्यावं आणि मुलांना सांभाळ करावा। 7-8 एकर जमीन आहे ती व्यवस्थित कसून खावी आणि आईवडिलांचा सांभाळ करावा। मुलगा आणि सून त्रास देत आहेत आणि म्हणून आज 6वा दिवस आहे उपोषणाचा। या दाम्पत्याला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतोय। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.